आम्ही साजरं करतोय मोठ्या उत्साहात. 2800च्या वरती टी शर्ट आपले बुकिंग झालेले आहेत. तरी किती किलो आपला दही लागला आपल्याला? 50 किलो दही. तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईच्या या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि आज आपण एक्सप्लोअर करणार आहे शिवसाई मित्रमंडळाची दहीहंडी. आणि इकडे पाठीमागे बघू शकता पूर्ण सेटअप लागतो आहे. तर आज आपल्याला शिवसाई मित्रमंडळाने आमंत्रण केलं आहे. तर दहीहंडीचा आज आपण मस्त की पूर्ण ब्लॉग शूट करणार आहे. तर ही आहे स्टार्टिंग. आता सगळा सेटअप वगैरे लागतो आहे. पाठीमागे डीजेस असतोय, पूर्ण लाईटी वगैरे लागलेल्या आहेत. आणि थोड्याच वेळात सगळा कार्यक्रम चालू होईल. आता हंडी वगैरे सजवायला सुरुवात होईल. सगळं आता पुढे तुम्हाला या व्लॉगमध्ये बघायला भेटणार आहे पूर्ण एंडपर्यंत. तोपर्यंत लिलाव कसा झाला ना तो बघून घ्या. नंतर मग आपण पुढचे आजच्या दिवसाच्या हंडीची प्रोसेस बघूया. 'आपल्या शिवसाईचे मेंबर लोक सगळे जमलेले आहेत आणि हंड्या सजवायला सुरुवात केलेली आहे. सर्व सजवल्या आहेत. त्याच्यामध्ये दही वगैरे सगळं मिक्स करून भरून घ्यायचे. हंड्या किती आहेत टोटल? हंड्या किती आहेत आपल्या? 7 हंड्या आहेत. दर्पण तरी किती किलो आपला दही लागला आपल्याला? 50 किलो दही. 50 किलो दहीचा पूर्ण मिश्रण करून आपण याच्यामध्ये 10 हंड्यांमध्ये भरलेला आहे. जसं त्या 7 हंड्यांमध्ये 50 किलोचा वापर केला आपण दह्याचा. फुल पाणी पण जास्त नाही मिक्स केलं. पूर्ण एकदम घट्ट एकदम फुल पावसाने वाट लावलेली आहे. आणि संध्याकाळी मजा येणार आहे. खरं तर पहिला वर्ष असा असेल की पाऊस एवढा म्हणजे एकदम म्हणजे फुल पाऊस पडतो आणि फुल मजा येणार आहे दहीहंडीला यावर्षी. कारण का एवढा पाऊस कधीच नसतो. तो यावर्षी पाऊस. सर्व हंड्या ह्या सजलेल्या आहेत पूर्ण. आणि आता आपल्याला जायचं आहे हंड्या बांधण्यासाठी. आपली सगळी पब्लिक, शिवसाईची सगळी पब्लिक रेडी झालेली आहे बांधण्यासाठी. हंड्या पूर्ण सजवल्या वगैरे. आता मार्केटमध्ये जाऊया आणि टेम्पोच्या वरती चढून आपल्याला पूर्ण हंड्या बांधायच्या आहेत. बाहेर घेऊ आणि बांधायला सुरुवात करू. तुफान पाऊस आहे आणि आता हा या टेम्पोवरती चढून आपल्याला हंडे बांधायचे आहेत. गोविंदा 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 असतात. आणि सगळं चालू आहे. तिथे आपले काही फॉलोअर्स आपल्याला भेटलेले आहेत, सबस्क्रायबर. तर काय बोलता, तुम्ही कुठले गावचे? मी वडावचे. मग आज हंडी बघण्यासाठी आलेत स्पेशली. मग आता संध्याकाळपर्यंत थांबाल का? हो, संध्याकाळपर्यंत थांबू. नक्की थांबा. शिवसाईचा जल्लोष बघा आणि नंतरच जावा तुम्ही पण. या साईडला आता एक हंडी लागलेली आहे. अजून पुढे हंड्या लागायच्या बाकी आहे. पावसामध्ये भिजून पूर्ण बांधायला लागते हंडी. कारण का एकदम जोरात पाऊस चालू आहे. आणि अजून पुढे 2-3 तास फुल पाऊस सांगितलेला आहे रायगड जिल्ह्यामध्ये पूर्ण. बघताय पूर्ण आता खाली दिसते. ती तुम्हाला संध्याकाळी बघायला भेटणार आहे. फुल इथे क्राऊड असणार आहे, फुल पब्लिक. आणि डीजेच्या तालावरती सर्व नाचताना आपल्याला बघायला भेटणार आहे. एकदम मस्त असेच आपल्याला 3 हार आहेत. हा पूर्ण ऑर्किडच्या फुलांचा हार आहे. आणि या साईडला आपल्याला दिसत आहेत हे गुलाबाच्या फुलांचा देखील 2 हार आहेत. शिवसाई मित्रमंडळाची पूर्ण धमाल आहे आज. आता हा हार घेतला आपण गुलाबाचा. आता इथे पहिला एक गुलाबाचा हार लावायचा आहे, नंतर मग ऑर्किडचा एक आहे. ही एक पहिली हंडी लागलेली आहे आणि तिकडे आता दुसरी हंडी लागली आणि अजून आपल्याला 7 हंड्या लावायच्या आहेत आपल्याला. याने पहिली सुरुवात केलेली आहे पडाची. आता इथून घसरून पडला होता, वाचला.
बस बस थोडा थोडा घे फुल मेहनत करतो भाई आपला. आता जो जल्लोष होणार आहे त्याची बघू शकता कशी पूर्व तयारी करावी लागते पहिल्यापासून. सगळी मंडळाची आपली मित्रमंडळ पूर्ण येऊन सगळी कामं वाटून घेतलेली आहेत. तिकडे त्या साईडला आपल्या ऑफिसजवळ टी शर्टींचं वाटप होतं आणि इथे सगळ्या हंड्या सजवून बांधायचे चालू आहे. भाई आपला डेंजर आहे, कुठे पण चढतो लगेच पटकन. हंडे आता सजलेले आहेत. आता एक शेवटची राहिलेली हंडी लागायची, शेवटच्या 2 राहिलेल्या आहेत. तर 2 लागल्या का पूर्ण हंड्या लागतील आपल्या ही साई मित्रमंडळाच्या पूर्ण आहेत. पहिली बघू शकता स्वामीज्ञा ऋषिकेश राठोड 30,000ची आहे. आणि त्यानंतर आपल्याला दिसते सुमित म्हात्रे 55,595 रुपये. आणि इथे दिसते आपल्याला प्रणय नाईक किती आहे ही 60,808 रुपये. अशा या लिलावाच्या हंड्या आहेत. पहिली, दुसरी, तिसरी आणि तिकडे आहेत त्या चिठ्ठीवरच्या आहेत 3 हंड्या त्या साईडला. तर बघू शकता अशा प्रकारे पूर्ण सगळ्या हंड्या सजलेल्या आहेत. आणि आता जाऊया जरा फ्रेश वगैरे होऊन येऊया आपण. शिवशाही मित्रमंडळाचा ऑफिस आहे. इथे सगळ्या टी शर्ट वगैरे वाटप होत होतं मगाशी. आता टी शर्ट वगैरे वाटप झालेलं आहे. झालं का सर्व टी शर्ट वाटप? सर्वांना ID वाटप केलेलं आहे. सदस्यांना सगळ्या ID दिलेले आहेत. टी शर्ट घेतल्या का सगळ्यांनी? टी शर्ट ID सर्व काही घेतलेलं आहे. शिवशाही मित्रमंडळ आता आलेलो आहे शिवसाईच्या ऑफिसमध्ये. आणि इथे सगळं टी शर्ट वाटप प्लस आपले सदस्य जे आहेत त्यांना ID वाटप वगैरे केलं आहे. तर दादाकडून आपण जाणून घेऊया की आपण किती टी शर्टची ऑर्डर दिलेली आणि आपला किती पब्लिक असणार आहे आणि संध्याकाळच्या उत्सवामध्ये किती क्राऊड असणार आहे हे दादाकडून जाणून घेऊया आपण. दादा आपलं नाव? माझं नाव प्रथमेश पोटफोडे. मी शिवसाई मित्रमंडळाचा सदस्य आहे. गेले कित्येक वर्ष 15 वर्ष यंदाचं आम्ही साजरं करतोय मोठ्या उत्साहात. यंदा आपल्याकडे जवळजवळ 2800च्या वरती टी शर्ट आपले बुकिंग झालेले आहेत. आणि हे अख्ख्या रायगड जिल्ह्याभर आपले टी शर्ट जातात सगळीकडे. आणि त्या 2800 टी शर्टमधले जवळजवळ 500 ते 1000 मुलं संध्याकाळी आपल्या उत्सवासाठी येणार आहेत बाजारपेठेमध्ये. आणि काही टी शर्ट आपले जे आहेत ते ती मुलं जी कामानिमित्त बाहेर असतात, गुजरात बोला, दुबईला बोला, तिकडच्या टी शर्टसुद्धा आम्ही इकडनं कुरिअर करतो आणि त्यांना पाठवतो. ती दरवर्षी गेले 15 वर्षामधले जवळजवळ 12 ते 13 वर्ष ती मुलं आपल्याकडे टी शर्ट घेत आहेत आणि त्यांना आम्ही ती कुरिअर करतो. तर धन्यवाद. दादाने आपल्याला खूप मस्त अशी माहिती दिली शिवशाही मंडळाबद्दलची. म्हणजे किती इथून क्राऊड आपल्यामध्ये आहे. म्हणजे हा बघायला गेला तर पेनमधला सर्वात मोठा मंडळ आहे. सर्वात मोठा जितके एवढे टी शर्ट बुक होत आहेत जवळपास किती 2800च्या वर. गेले काही वर्ष तुम्ही बघितलं तर दरवर्षी आपल्या मंडळात वाढ होते आणि तशीच पुढे होत राहणार. आणि त्याच जल्लोषात आम्ही साजरा करत राहणार. हाच जल्लोष तुम्हाला आज संध्याकाळी बघायला भेटेल. कसा असेल आमचा 15व्या वर्षाचा जल्लोष. तर फुल आता आपण रेडी वगैरे होऊन आलेलो आहे. आता परत शिवसाईच्या इथे शिवसाई मित्रमंडळाजवळ. आणि बघू शकता आता फुल DJ वगैरे वाजत आहे. त्याच्यामुळे आपल्याला आवाज काय आपला येणार नाही तर पुढे गेल्यानंतर.
पब्लिक आहे. तिथे आवाज आपल्याला जरा पण येत नाही, त्याच्यामुळे आपण इथे आलेलो आहे. अरे ती मुंबईकर काय बोलतो भाई, मजेत कसा? मजेत एकदम. वर्षाची दही हंडी रे आहे मानाची, कैसी मानानं हंडी सजली आज शिवसाई ग्रुपच्या पोराची. वर्षाची दही हंडी आहे मानाची, कैसी मानाने हंडी सजली आज शिवसाई ग्रुपच्या पोरांची. पेण शहरात हंडी सजली मोठ्या मनानं पोरांची, या बाजारपेठ मध्ये हंडी सजली शिवसाई ग्रुपच्या पोरांची. शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची, शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची. शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची, शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची. शिवसाई ग्रुपचा नाव योगाजतय पेन रायगड या तालुक्यानं, नाद नाही करायचा शिवसाई वाल्यांचा रुबाब हा यांचा जो मान. शिवसाई ग्रुपचा नाव योगात ते पेन रायगड या तालुक्यानं, नाद नाही घराचा शिवसाई वाल्याचा रुबाब हरियांचा जो मान. दर वर्षाला हंडी सजवतात पोर गोपाल काला कृष्णाची, दर वर्षाला हंडी सजवतात पोर गोपाल काला कृष्णाची. शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची, शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची. शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची, शिवसाई मित्र मंडळाची हंडी रे आहे मानाची.
फायनली आता इथल्या सर्व हंड्या फुटलेल्या आहेत. फक्त इकडच्या आता 2 बाकी आहे. फोडली फायनली पोचला हात एकदम आणि फोडणार होता. वा 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 वा. हा फुटली. जय बालकृष्ण भगवान की जय. फायनली त्या बारीमध्ये फुटणार बहुतेक. हात वगैरे पोचलेला आहे आणि मस्त पैकी आता ही फुटणार हंडी. हात पोचलाय. फायनली फुटलेली अंडी, शेवटची अंडी आणि फुटलेली आहे. अशा प्रकारे आपला शिवशाही मित्रमंडळाचा पूर्ण कार्यक्रम सोहळा पार पडलेला आहे. शेवटची अंडी फोडून प्रकारे मस्त असा हा सोहळा शिवशाही मित्रमंडळाचा पार पडलेला आहे. आणि खूप मस्त अशा 7 हंड्या होत्या आणि 7 हंड्या फोडून हा सोहळ्याचा समाप्त झालेला आहे. तर खूप मस्त हा सोहळा झाला आणि पब्लिकचा देखील भारी प्रतिसाद होता आणि खूप मस्त फुल सगळ्यांनी एन्जॉय केला. तर आता असाच सोहळ्यामध्ये पुढच्या वर्षी भेटू आता आपण 100%. कसं वाटलं तुला हा याच्यामध्ये? फुल जल्लोष केला आम्ही, फुल मजा केली, एन्जॉय. तर भेटूया आता एखाद्या नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.